दिवाळीची साफसफाई चालू आहे, त्यामुळे सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आहे. भांडी तर झाली, आता घर साफ करायला घेणार. भाच्यांना फटाके पाहिजे तर आपण आलो इमॅजिकाच्या साईडला. एकदम मस्त दुकान आहे, होलसेल आहे, फिक्स रेट आहे आणि चांगले फटाके आहेत. इमॅजिकाच्या साईडलाच आहे आणि इथं सगळे प्रकारचे फटाके भेटतात, एकदम कमी किमतीत, एकदम मस्त. पावसाळ्यामध्ये झेंडूची झाडं लावली होती तर मस्त आलेत ती. एवढी पण नाही आलेत, पण आलेत चांगले आणि बऱ्यापैकी आलेत. इकडं पण भरपूर काय लावलं होतं, त्यातला हा एक आलाय. हा काय मला पण नाही माहिती, मम्मी सांगेल काय नक्की. तर हा भोपळा आहे, तर या तर मम्मी शेंगा काढते. हो किती आल्यात बऱ्यापैकी. एक पोता भरून बोलते. अर्धा किलो झाला तरी भरपूर आहेत. केवढूशे आल्यात बघा. या एक एक दाना तरी भेटला खायला तरी भरपूर आहे. गोंद तर नाही भरणार, पण थोड्याफार तरी 4-4 दाणे तरी खायला भेटतील. पाण्याने पूर्ण वाट लावली, नाही तर गोंद भरलीच असते नक्की. तर यावर्षी आम्हाला नाही वाटत कमीत कमी एक गोंद तरी भेटल, कारण का सगळंच फुकट गेलं. एवढाच भेटलाय थोडंफार. पाण्याने पूर्ण वाट लावून टाकली. तर आपण आता चाललोय तिकडं वरती, तिकडं पण काहीतरी लावलंय, तर बघूया आपण काय लावलंय ते. चला. बिचारा खेकड एवढूसा मेला, तरी दिवस संपले आता. आणि तो बिळात जाता आता विसरला. आता हिरवगार आणि त्यात थोडस भात. पण चाललो होता वरती. मम्मीने करांदे वगैरे लावलेत काहीतरी, आणि आंब्याची झाडं पण लावलेत. तर बघू किती चांगले आलेत की नाही. गवत तर खूपच मोठं झालं. आता तो साईडला करता करता त्यात काय असला नाही पाहिजे.
एकदम जंगल झालाय. तर चला आपण आता वाट बनवू आणि जाऊ. ही आहे हळद. हळद एकदम मस्त आले. मी दरवर्षी लावतो हळद. एकदम मस्त आले, येल्लोइश आणि ग्रीन. आंब्याची झाडं लावली होती 20. त्यातली बरेच मस्त आलेत. त्यातला हा एक चांगला आलाय. तर हा झाड आलाय चांगला आंब्याचा. अजून जाम छोटा आहे. एवढा शेंगा भेटल्या आणि एक करंदा.